नमस्कार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो. प्रकाश आंबेडकर एका राजकीय पक्षाचे आपले महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र परवा त्यांनी एक विधान केलं शेतकऱ्याच्या बाबतीत. ते विधान थोडंसं मला गंभीर वाटलं. शेतकऱ्यांना थेट मूर्ख म्हणाले. ते शेतकरी वर्ग हा मूर्ख आहे असं ते म्हणाले. आणि त्याला पार्श्वभूमी अशी आहे की कर्जमाफी हा विषय घेऊन ते तसं शेतकऱ्यांना म्हणालेले आहेत. कारण आता शेतकरीचे कर्जमाफीसाठी परत ओरड सुरू झालेली आहे आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करायला सध्याचं सरकार चालढकल करत आहे. आणि हे सरकार आणण्यासाठी कारणीभूत हे शेतकरी वर्गच आहे. शेतकरी वर्गाला या मागच्या वेळेला ज्या सरकारने आश्वासन दिलं होतं की बा तुमची कर्जमुक्ती करू, परंतु ते आता पाळत नाही आहेत. त्याच्या अगोदरच्या सरकारने तुमचा 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलं होतं, पण तरी तो 7/12 काही शेतकऱ्यांचा कोरा झाला नाही. आणि शेतकरी वर्ग मात्र पुन्हा पुन्हा त्याच लोकांना निवडून देते असा त्यांचा बोलण्याचा ओघ होता. आणि तसं त्यांनी समर्थन केलं आहे, म्हणजे जेव्हा टीका व्हायला लागली. परंतु हे जरी समर्थन त्यांनी केलेलं असलं तरी समर्थन ते लंगडं आहे, योग्य नाही असं मला वाटतं. मित्रांनो, मतदान करताना शेतकरी किंवा कुठलाही मतदार कुठल्याही योजनांना भाळून कशाला भाळून मतदान करतो हा मोठा एक संशोधनाचा विषय झालेला आहे. आणि हे प्रकाश आंबेडकर ज्येष्ठ नेते त्यांनाही हे माहिती आहे. परंतु ही गोष्ट खरी आहे की आता शेतकऱ्यांनी पुन्हा ते सरकार निवडून दिलेलं आहे आणि ह्या महायुतीच्या सरकारने अगोदर ते आश्वासन दिलं होतं शेतकऱ्यांना, ते पूर्ण करायला पाहिजे होतं. याच्यासाठी उलट त्यांनी सरकारवर दबाव कसा आणता येईल, शेतकऱ्यांचे मोर्चे कसे काढता येतील आणि तुम्ही आश्वासन दिलं होतं ते आता का पाळत नाही असं ते सरकारला जाब विचारू शकतात. इतर पक्षांच्या सारखं काँग्रेस विचारतं आहे, राष्ट्रवादी, शरद पवार गट, उद्धव ठाकरे, तसं तेही विचारू शकतात. परंतु तसं जाब न विचारता ते शेतकऱ्यांना मूर्ख म्हणतात. हे कुठेतरी अयोग्य आहे, योग्य नाही वाटत मित्रांनो. आणि दुसरं असं की आता असं जर विचार केला आपण, विधानसभेचे जे जागा वाटप हा जो विषय होता त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीबरोबर खरं म्हणजे घोळच घातला होता. हे त्यांनाही माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्राने ते बघितलं. आपली कुठल्या मतदारसंघामध्ये ताकद आहे, राजकीय ताकद आपली काय आहे ती न ओळखता अवास्तव जागा ते प्रत्येक वेळेला मागत आले. आणि त्याच्यामुळे काय होतं की महाविकास आघाडीशी लोकसभेलाही त्यांचं जमलं नाही आणि आता विधानसभेलाही जमलं नाही. खरोखर त्यांना महायुती सत्तेवर येऊ नये असं जर त्यांचं प्रामाणिक मत असतं तर त्यांनी त्या पद्धतीने थोडंफार इकडे तिकडे करून आणि महाविकास आघाडीबरोबर आपली आघाडी करायला पाहिजे होती, त्यांच्याबरोबरच राहायला पाहिजे होतं. आणि कुठल्याही परिस्थितीत महायुतीला आम्ही सत्तेवर येऊ देणार नाहीत अशा प्रकारचा चंग बांधला पाहिजे होता. मात्र नेमकं त्यांच्या मनामध्ये काय असतं, ते करतात काय, हे अजून तरी कुठल्याही पक्षाला, कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना आणि सार्वजनिक जनतेलासुद्धा, सर्वसामान्य जनतेलासुद्धा हे कधीच कळत नाही. प्रकाश आंबेडकर हे नेमकं काय करतात आणि कसे राजकारण त्यांचं चालू आहे हे कोणालाही कधी समजत नाही. काही असो त्यांचं राजकारण ते करोत, मात्र शेतकऱ्यांना मूर्ख म्हणणं हे अतिशय अयोग्य आहे. मित्रांनो, मला जे सुचलं ते याच्यामधनं मांडलेलं आहे. आपल्याला आवडलं तर जरूर पुढे पाठवा. डॉक्टर HM खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल बटन जरूर दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.